हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुनीता ब्लॉग अँड रेसिपीमध्ये। हॅपी पोळा सर्वांना। आज पोळा असल्यामुळे आज काहीतरी गोडधोड बनवावं म्हटलं। 2 पॅकेट आणले होते बासुंदी बनवण्यासाठी, ते मी दूध आटवायला ठेवलं बासुंदी बनवते म्हणून। पोळ्याचा सण खूप छान असतो बैलांचा। पोळा म्हटलं की उत्साह असतोच। नंतर बैल होते ते खूप पुराणे होते, ते धूळ बसले होते। त्यानंतर मी ते बैल धुवून टाकले पूजा करण्यासाठी, बाहेर सुकायला ठेवले होते। नंतर फुलं तोडून आणले। हो, फुल तोडू। पूजेसाठी थोडे फुलं तोडून आणते म्हटलं। घरीच होते फुलांचे झाडं, खूप सुंदर सुंदर फुलं लागलेले आहे। थोडं आवरून घ्यावं म्हटलं पूजेचं। 4 वाजत आले होते, बासुंदी पण झाली होती। त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून दिले मी बासुंदीमध्ये। त्यानंतर हार बनवायला घेतला। थोड्या वेळ हार बनवून घ्यावं म्हटलं। पहिले हार बनवून घेतला। 5-6 वाजलेच होते। सण म्हटलं की उत्साह असतोच, पण कामेही तसेच असतात। मुलगी खेळत होती आणि मी हार बनवून घेतला। तिला खूप मजा येत होती, ती व्हिडिओच्या समोर येऊन खेळत होती। माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा। कसा वाटतो ते सांगा। मुलीची मस्ती चालू होती, तिला खूप मजा येत होती, ती खेळून राहिली होती। त्यानंतर मी स्वयंपाक मांडायला घेतला। स्वयंपाक मांडून घ्यावं म्हटलं। कुकर मांडून घेतलं पहिले। कुकर मांडून हीटरवर ठेवून दिली। वांग्याची भाजी बनवावं म्हटलं, मसाला वांगे बनवावं म्हटलं। वांगे कापून बाजूला ठेवले होते पाण्यामध्ये। नंतर कणिक भिजवून घेतले, पोळ्या टाकून घेते म्हटलं। स्वयंपाक, वरण भाजी बनवायची होती, दाल फ्राय। त्यानंतर पूजा पण मांडायची होती बैलांसाठी एक नैवेद्याची पोळी पण टाकायची होती। मसाला भाजून घेतला, पोळ्या झाल्या होत्या। मसाला भाजून घेतला त्याच ताव्यावर भाजीसाठी। मसाला जास्त काही हेवी वापरत नाही। खोबरं, कांदे, लसूण, जिरं हेच टाकले होते मसाल्यामध्ये। भाजून घेतला, बारीक करून घेतला। भाजी आणि दाल फ्राय बाकी होती, पोळ्या आणि कुकर झालं होतं। मसाला बारीक करून घेतला। नैवेद्य ठेवायचा होता, त्यामुळे आज स्वयंपाक लवकरच मांडला होता। आपण कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये 3 चमच तेल टाकलं। जिरं, मोहरी, कांदे आणि मिरची छान परतून घेतलं। त्यामध्ये मग बारीक केलेला मसाला घातला। छान लाल होईपर्यंत परतून घेतला तो पण। अशी जास्त मसाल्याची भाजी नव्हती बनवली, हे साधा सिंपलच मसाला होता। नंतर त्यामध्ये जिरापूड, धनियापूड टाकली, ते पण छान परतून घेतलं लाल होईपर्यंत। नंतर त्यामध्ये टमाटर घातले। त्यानंतर तिखट, मीठ, हळद टाकली, ते छान परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये वांगे टाकून घेतले, छान परतून घेतलं। थोड्या वेळ तेलामध्येच होऊ दिलं।
थोडं तेलामध्ये होऊ दिलं तर टेस्ट छान येते वांग्याला. नंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं मसाल्याचं. हे आलं. भाजी साईडच्या गॅसवर ठेवून दिली होती. नंतर वरण घेतलं मी करायला. कांदे मिरचे टाकून घेतले, छान परतून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये डाळ टाकून दिली. आज पोळा आहे त्यामुळे आज मी खास स्वयंपाक केला. भात, दाल फ्राय, पोळ्या, ही बासुंदी बनवली गोडमध्ये, ही मसाल्या वांग्याची भाजी बनवली छानपैकी. आता आपण नैवेद्यामध्ये गोड साखरेची पोळी पण बनवली आणि बासुंदी पण आहे. टाकताना दाखवशील. हे नैवेद्य काढून राहिली आहे. पोळी आहे. आता ठेवताना बंद. आता इकडं
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.